पी व्ही सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस या धड्याचं आपण आता मराठी भाषांतर पाहत आहोत. ठीक आहे. तर पहा, पी व्ही सिंधू और पुसरेला वेंकटा सिंधू ॲज अन ॲश शटलर और सिल्वर मेडलिस्ट ॲट 2060 रिओ ऑलिम्पिक्स. ठीक आहे. तर बघा, पी व्ही सिंधूचं पूर्ण नाव पुसरला वेंकट सिंधू एक निष्णात बॅडमिंटनपटू आहे जिनं 2016च्या रिओ उन्हाळी ऑलिम्पिक्समध्ये रौप्य पदक जिंकलं. This young badminton player from Andhra Pradesh was born to volleyball players P.V. Ramanna and P. Vijaya in the year 1995. ठीक आहे. तर ही आंध्र प्रदेशची युवा बॅडमिंटनपटू आहे जिचा 1995 साली व्हॉलीबॉलपटू पी व्ही रामन्ना व पी विजया यांच्या पोटी जन्म झाला. ठीक आहे. तर त्यांचे आई वडील दोघंही व्हॉलीबॉल प्लेयर होते. Her father was honored with Arjun Award for having displayed excellence in his sport. ठीक आहे. तर त्यांच्या वडिलांना खेळातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. One of the youngest and talented badminton player of the contemporary times, Sindhu has featured in top 10 in the world badminton ranking for most part of 2014. तर पहा, 2014 मध्ये समकालीन खेळाडूंमधील सर्वात लहान व अत्यंत बुद्धिमान खेळाडूपैकी एक असलेले सिंधू जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये बराच कालावधीसाठी प्रथम 10 क्रमांकामध्ये होती. ठीक आहे. तर बघा, यामध्ये आपण ॲश सेटलर हा नवीन शब्द पाहिला ज्याचा अर्थ होतो अ टॉप बॅडमिंटन प्लेयर, उच्च श्रेणीतील बॅडमिंटन खेळाडू. किंवा कंटेम्पररी म्हणजे काय बघा, बिलॉंगिंग टू द सेम टाइम्स, ज्याला आपण समकालीन म्हणतो मराठीमध्ये. आणि फीचर्ड या शब्दाचा अर्थ आहे हॅव अन इम्पॉर्टंट पार्ट इन, अतिशय महत्वाची भूमिका. ठीक आहे. तर एक प्रश्न आहे या ठिकाणी विचारलेला, व्हॉट वॉज पी व्ही सिंधूज आउटस्टँडिंग अचिव्हमेंट इन 2016. 2016 मध्ये अतिशय चांगली म्हणजे अचिव्हमेंट कोणती पी व्ही सिंधूने मिळवली, तर तिने 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिक्समध्ये सिल्वर मेडल्स जे आहे ते फायनलमध्ये जिंकलं. ठीक आहे. तर आता पुढच्या पॅराग्राफला जाऊया आपण. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, पी व्ही सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ 8 आफ्टर शी ड्रू इन्स्पिरेशन फ्रॉम पुलेला गोपीचंद विक्ट्री इन ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001. ठीक आहे. तर पहा, 2001 मध्ये पुलेला गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये यश मिळवलं. तर या यशापासूनच प्रेरित होऊन वयाच्या 8व्या वर्षापासून पी व्ही सिंधूनं बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. दॅट्स द रिझन वाय शी चोज बॅडमिंटन ओव्हर व्हॉलीबॉल ऑल्दो हर पॅरेंट्स वेअर प्रोफेशनल व्हॉलीबॉल प्लेयर. आणि हेच कारण होतं की तिने आपल्या आईवडिलांचं व्यावसायिक फुटबॉल व्हॉलीबॉलपटूऐवजी बॅडमिंटनची निवड केली. हर इनिशियल अप्रेंटिसशिप स्टार्टेड विथ मेहबूब अली ॲट द बॅडमिंटन कोर्ट ऑफ इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन इन सिकंदराबाद. ठीक आहे. तर पहा, तिने सुरुवातीचं जे तिचं शिक्षण आहे ते कुठे घेतलंय, तर तिचे सुरुवातीचे प्रशिक्षण मेहबूब अली यांच्याकडं सिकंदराबाद येथील सिग्नल अभियांत्रिकी व टेलिकम्युनिकेशन भारतीय रेल्वे संस्थेच्या बॅडमिंटन कोर्टवरती झाले. लॅटर शी जॉईन पुलेला गोपीचंद अकॅडमी टू फर्दर एन्हान्स हर स्पोर्ट स्किल. त्यानंतर आपले क्रीडा प्रावीण्य अधिक उत्तम करण्यासाठी तिने पुलेला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा 2 नवीन शब्द आलेले आहेत. इनिशियल ज्याचा अर्थ स्टार्टिंग किंवा फर्स्ट, ज्याचा मराठीमध्ये अर्थ आहे सुरुवात. अप्रेंटिसशिप म्हणजे लर्निंग ॲज अ ट्रेनी, प्रशिक्षणाचा काळ. आणि एनहान्स या शब्दाचा अर्थ आहे फर्दर इम्प्रूव्ह, सुधारणा करणे. ठीक आहे. तर एक प्रश्न आलेला आहे या ठिकाणी सुद्धा, इंटेक्स क्वेश्चन, अराउंड व्हॉट एज डिड सिंधू स्टार्ट हर अचिव्हमेंट इन बॅडमिंटन. ठीक आहे. तर कितव्या वर्षापासून तिने बॅडमिंटनमध्ये यश मिळवायला सुरुवात केली असं म्हणूया, तर अराउंड द एज ऑफ 8. ठीक आहे. तर त्यानंतरचा जो भाग आहे तो पहा, अर्ली सक्सेस. तिला जे सुरुवातीला यश मिळालं ते कोणकोणत्या ठिकाणी मिळालं आपण बघूया. तर सिंधूज फर्स्ट मेजर रिकग्नायझेशन केम इन द फॉर्म ऑफ 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10
कॅटेगरी. सर्व ऑल इंडिया चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत 10 वर्षाखालील गटामध्ये 5वे स्थान प्राप्त करून सिंधूने विशिष्ट चुणूक दाखवली. शी ऑल्सो ओन द सिंगल टायटल ॲट अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. याशिवाय अंबुजा सिमेंटच्या ऑल इंडिया क्रमवारीतही तिने एकेरी या प्रकारातील किताब मिळवला. In the under 30 category, Sindhu won doubles title at the IOC All India Ranking, Krishna Khaitan All India Tournament, the Sub Junior National and All India Ranking in Pune. ठीक आहे. याशिवाय बघा 13व्या वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधूने भारतीय ऑलिम्पिक समितीतील ऑल इंडिया क्रमवारी, कृष्णा खेतान ऑल इंडिया सामना, सब ज्युनियर नॅशनल आणि सब इंडिया पुणे क्रमवारी दुहेरी या प्रकारातील किताब जिंकले. याशिवाय बघा ॲट द 51th नॅशनल स्कूल गेम इन इंडिया, सिंधू ओन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी. ठीक आहे. याशिवाय भारतातील 51व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धामध्ये 14 वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधूने सुवर्ण पदक पटकावले. आता बघा आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय काय त्यांनी कामगिरी केली आहे. सिंधूज डेब्यूट अँड परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. त्यापूर्वी ओके तर पहा PV सिंधू डिडंट टेक मच टाइम टू लॉन्च अँड इस्टॅब्लिश हरसेल्फ ॲज अ प्रॉमिसिंग प्लेअर इन द ग्लोबल अरेना. एक आश्वासक खेळाडू म्हणून जागतिक क्रीडापटलावर स्वतःचे नाव व स्थान प्रस्थापित करण्यासाठी PV सिंधूला फार कालावधी लागला नाही. शी ओन अ ब्रॉन्झ मेडल ॲट द 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन कोलंबो. ठीक आहे. तर बघा 2009 मध्ये कोलंबो येथे झालेल्या सब ज्युनियर आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्य पदक पटकावले. ठीक आहे. तर आता काही शब्द आणि इंटेक्स क्वेश्चन घेऊया. सुरुवातीला टू लॉन्च या शब्दाचा अर्थ आहे टू स्टार्ट ऑर बिगिन म्हणजे सुरुवात करणे. प्रॉमिसिंग म्हणजे शुअर टू सक्सीड खात्रीदायक यश. ग्लोबल अरेना म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्र किंवा इंटरनॅशनल सीन. एक प्रश्न आहे व्हॉट वॉज सिंधूज फर्स्ट विन ॲट इंटरनॅशनल लेवल. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सिंधूने कशा पद्धतीने पहिलं यश मिळवलं. तर पहा ब्रॉन्झ मेडल ॲट द 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन कोलंबो. ठीक आहे. देन नेक्स्ट पार्टमध्ये पहा तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते द स्टार प्लेयर बॅग्ड सिल्वर इन द वुमेन्स सिंगल ॲट इराण फजर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज इन 2010 अँड फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम ॲट 2010 उबेर कप. ठीक आहे. याशिवाय पहा या तारांकित खेळाडूने 2010 मध्ये इराण फजर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंजमध्ये महिला एकेरीचे रौप्य पदक मिळवले आणि 2010च्या उबर चषक राष्ट्रीय संघामध्ये स्थान पटकवले. ठीक आहे. तर बघा बॅग्ड या शब्दाचा अर्थ आहे सक्सीडेड इन अचिव्हिंग समथिंग. ओके म्हणजेच पटकावणे. ठीक आहे. PV सिंधूज रिसेंट रिकग्नायझेशन. PV सिंधूची अलीकडील उल्लेखनीय कामगिरी त्यामध्ये काय काय पहा. ऑन 7 जुलै 2012 सिंधू ऑन एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. सिंधूज परफॉर्मन्स ॲट मलेशियन ओपन 2030 मेड हर विन द मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. ठीक आहे. तर पहा 7 जुलै 2012 रोजी सिंधूने 19 वर्षाखालील आशिया युवा चॅम्पियनशिप मिळवली. सिंधूच्या मलेशिया ओपन 2013च्या कामगिरीत फलित म्हणजे तिने पहिला ग्रँड प्रिक्स सुवर्ण किताब जिंकला. द बेस्ट मोमेंट इन हर करिअर परहॅप्स कम इन द सेम इयर when she became India's first medalist in women's single at बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप. तर बघा त्याच वर्षी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ती पहिला महिला एकेरीत गटात भारताची पदक विजेती ठरली. तो कदाचित तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण असावा. ठीक आहे. त्यानंतर पहा काय म्हणलेलं आहे. PV Sindhu ended 2030 on a happy note by winning Macau Open Grand Prix gold title and also won the Arjun Award, one of the highest honor for a sport person in the country in 2040. She won back-to-back medal in the World Badminton Championship and become the first Indian to do that. In 2050,
शी बॅग्ड सक्सेसिव्ह वुमेन्स सिंगल टायटल ॲट द मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड. ठीक आहे. तर पहा 2013 मध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये तिने यश मिळवलं ते इथं सांगितलेलं आहे. तर पहा मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स किताब जिंकून देशातील एखाद्या खेळासाठी सर्वोच्च मानाचा असलेला अर्जुन पुरस्कार मिळवून पी.व्ही. सिंधूने 2013 या वर्षाची भारदार सांगता केली. 2014 मध्ये जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिने लागोपाठ पदके जिंकली आणि असे यश मिळवणारी ती पहिली भारतीय क्रीडापटू ठरली. 2015 मध्ये नोव्हेंबरमध्ये तिने मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स मध्ये एकामाग एक महिला एकेरी किताब जिंकले. ठीक आहे. तर आता काही प्रश्न बघूया जे या ठिकाणी आलेले आहेत. ओके. त्यापूर्वी सक्सेसिव्ह या शब्दाचा अर्थ आहे वन आफ्टर अनादर, एका पाठोपाठ एक. आणि प्रश्न आहे बघा, बिफोर विनिंग द सिल्वर मेडल इन द रिओ ऑलिम्पिक्स इन 2060 व्हॉट डिड शी विन. तर बघा रिओ ऑलिम्पिक्समध्ये रजत पदक मिळवण्यापूर्वी तिने काय जिंकलं, तर मलेशिया मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोल्ड वुमेन्स सिंगल टायटल. आणि आणखीन एक प्रश्न आलेला आहे, नेम द 2 ग्रेट हॉनर्स दॅट सिंधू हॅज रिसिव्ड. तर सर्वोच्च पुरस्कार जे तिने सिंधूने मिळवले त्यापैकी एक आहे द अर्जुन अवॉर्ड आणि द पद्मश्री अवॉर्ड. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे, तर याच्यामध्ये पहा आता. ओके. The year 2060 brought her another achievement of winning the Malaysia Master Grand Prix Gold Women's Single title, where she defeated Scotland Christy Glimmer in the final. ठीक आहे. तर पहा 2016 साली स्कॉटलंडच्या क्रिस्टी ग्लिमोर हिला अंतिम फेरीमध्ये हरवून तिने मलेशिया मास्टर ग्रँड प्रिक्स महिला एकेरी किताब सुवर्ण किताब जिंकला. ठीक आहे. Then in August she reached the semi-final of women's single event at the 2016 Summer Olympics after defeating the world number 2 Wang Yan. ठीक आहे. तर बघा आणि हे वर्ष तिच्यासाठी यशाचा आणखीन एक नजराणा घेऊन आले. ऑगस्ट महिन्यात 2016 साली उन्हाळा ऑलिम्पिक्समध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकावरील वँग यांना हरवून सिंधू महिला एकेरीच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली. ठीक आहे. सिंधू क्रिएटेड. ओके. नेक्स्ट पॉइंटला जाऊया मग. ओके. देन सिंधू क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द फायनल्स आफ्टर बीटिंग जपान्स नोझोमी ओकुहारा इन द वुमेन्स सिंगल सेमीफायनल इन द रिओ ऑलिम्पिक्स. ठीक आहे. तर पहा रिओ ऑलिम्पिक्समध्ये जपानच्या नोझोमी ओकुहाराला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये हरवून सिंधूने इतिहास घडवला. शी ओन सिल्वर मेडल्स इन द फायनल वाईल द गोल्ड वॉज टेकन बाय स्पेन्स कॅरोलिना मरीन. ठीक आहे. तिने अंतिम फेरीमध्ये रौप्य पदक मिळवले तर स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिने सुवर्ण पदक पटकावले. ठीक आहे. लॅटर शी डिफिटेड कॅरोलिना मरीन अँड ओन 2070 इंडियन ओपन सुपर सेल्फ टायटल. ठीक आहे. तर पहा तिने काय केलं त्यानंतर 2017 मध्ये कॅरोलिना मरीनलाच हरवून इंडिया ओपन सुपर सिरीजचा किताब तिनं मिळवला. ठीक आहे. तर बघा नोटवरती हॉनर्स याशिवाय काही उल्लेखनीय सन्मान सुद्धा तिला भेटलेले आहेत. त्यापैकी अमॉंग द नोटवर्थी हॉनर्स दॅट सिंधू हॅज रिसिव्ड आर द पद्मश्री इन 2050 which is the fourth highest civilian award of India. अनेक विशेष पुरस्कार व सन्मानाबरोबरच सिंधूला भारताच्या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने 2015 मध्ये गौरवण्यात आले. इन 2060 शी रिसिव्ड द राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड. ठीक आहे. तर 2016 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सिंधूला सन्मानित करण्यात आले. The best endowment of a Sindhu has been Gopichand words about the dedication and commitment to the sport. The most striking feature in Sindhu's game is her attitude and never say die spirit. ठीक आहे. तर बघा तिच्या क्रीडा शिक्षकांनी सुद्धा तिच्याबद्दल काढलेले उद्गार जे आहेत ते काय आहेत पहा. तर सिंधूची खेळाप्रती असलेली निष्ठा व बांधिलकीविषयी गोपीचंद यांनी काढलेले उद्गार म्हणजे
तिच्या कार्याला मिळालेली सर्वोत्तम पावतीच होय. ते म्हणतात सिंधूच्या खेळाचे सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे तिचा स्वभाव आणि कधीही हार न मानण्याची तिची वृत्ती. ठीक आहे. तर काही शब्द आहेत बघा, त्या शब्दांचा अर्थही समजून घेऊया. येतं क्रिएट हिस्ट्री, सेट अ रेकॉर्ड, इतिहास घडवला, नोटवरती, रिमार्केबल, नोटेबल, लक्षात घेण्याजोगे, एंडोर्समेंट, कॉन्फर्मेशन, मान्यता, पावती, डेडिकेशन अँड कमिटमेंट, कॉन्स्टंट फेथफुल एफर्ट्स, समर्पण, निष्ठा, ॲटिट्यूड, अ फिक्स्ड वे ऑफ थिंकिंग ऑर फिलिंग अबाउट समथिंग, प्रवृत्ती, मनाची भूमिका किंवा कल, नेवर से डाय, नेवर गिव्ह अप होप, कधीही हार न मानणे. ठीक आहे. तर पहा त्यानंतर आणखीन काय आपल्याला सांगितलेलं आहे धड्यामध्ये ते. ठीक आहे. तर PV Sindhu has been pushing the envelope like no young badminton player had done before in the history of women's badminton in India. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणलं बघा, भारतात आजवरच्या महिला बॅडमिंटनच्या इतिहासात कोणीही युवा खेळाडूने केली नसेल अशी कामगिरी PV सिंधू करत आहे. At an interview, Sindhu was asked how much mentoring guidance her father and mother had been able to give her, how involved they were in her sport career, in her own words. ठीक आहे. तर बघा, एका मुलाखतीत सिंधूला विचारले गेले की तिच्या क्रीडा कारकिर्दीमध्ये तिच्या आई वडिलांचे मार्गदर्शन किती होते आणि त्यांचा सहभाग किती होता. यावर ती म्हणते, काय म्हणले बघा सिंधू, तर guidance wise, every time I go for national level tournaments, they accompany me there, and when I practice and play, they tell me what I am doing. ठीक आहे. तर बघा, मार्गदर्शन म्हणायचे तर राष्ट्रीय स्तरावर मी ज्या स्पर्धांना जाते तिथे ते माझ्याबरोबर असतात आणि मी जेव्हा सराव करत असते किंवा खेळत असते तेव्हा मी काय करते आहे ते मला सांगतात. ठीक आहे. My dad gives me a summary of how I play, and it is very helpful because as outsiders, those who look at it know more about the game. ठीक आहे. तर बघा, माझे वडील माझ्या खेळाचा जो सारांश मला सांगतात त्याचा मला खूप उपयोग होतो, कारण बाहेरून बघणाऱ्यांना खेळाविषयी अधिक चांगली जाण असते. As badminton player, we obviously know a few things, but someone from the outside can pinpoint stuff that we may not have noticed easily. So both as a counselor and a parent, it is really helpful. ठीक आहे. याशिवाय आणखीन काय म्हणते बघा PV सिंधू, तर बॅडमिंटनपटू म्हणून आपल्याला काही गोष्टी नक्कीच माहीत असतात, परंतु आपल्याला सहजपणे ध्यानात न आलेली एखादी गोष्ट कुणी बाहेरची व्यक्ती नेमकी लक्षात आणून देऊ शकते. त्यामुळं पालक म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून दोन्ही दृष्टीने ते फार उपयुक्त ठरते. ठीक आहे. तर काही नवीन शब्द आलेले आहेत ते आधी पाहूया. पुशिंग द इन्व्हेलप, एक्सटेंड, रीच बियॉन्ड व्हॉट इज पॉसिबल. तर काय म्हणलं याचा अर्थ, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. मेंटोरिंग या शब्दाचा अर्थ आहे ट्रेनिंग, ॲडवायझिंग, सल्ला देणे, मार्गदर्शन करणे. ठीक आहे. आणि त्यानंतर एक प्रश्न आलेला आहे, व्हॉट डिफरन्स डू हर पॅरेंट्स मेक वेन दे अटेंड हर टुर्नामेंट्स. ठीक आहे. तर तिचे पालक तिच्या समवेत एखादी स्पर्धेमध्ये म्हणजे भाग घेत असतील तर त्यावेळेस त्याचा काय फायदा सिंधूला होतात असं विचारले. तर बघा, त्याचे पालक जे आहेत तर ते तिला तिच्या खेळाची समरी जी आहे ते सांगत होते आणि पालक सोबतच एक काउन्सिलर म्हणून सुद्धा ते त्यांची भूमिका निभावत होते. ठीक आहे. तर बघा, आता धड्याच्या अंतिम भागाकडे आपण जात आहोत. तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. तर इन द सेम इंटरव्ह्यू अ प्रॅक्टिकल क्वेश्चन वॉज आस्क्ड, इट्स नॉट पॉसिबल फॉर अ बॅडमिंटन प्लेअर टू विन वीक इन वीक आउट. ठीक आहे. तर पहा, याच मुलाखतीत एक व्यावहारिक प्रश्न देखील विचारण्यात आला, एखाद्या बॅडमिंटनपटूला आठवड्यामागून आठवडे कायम जिंकत राहणे शक्य नाही. ॲज अ टॉप प्लेअर, हाऊ डिड शी मॅनेज टू जस्ट गो टू अ टुर्नामेंट सायकोलॉजिकली, डील विथ अन अर्ली लॉस, डीड इट हर्ट वेन शी डिडंट विन. ठीक आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, एक शीर्षस्थानी असणारे खेळाडू म्हणून एखाद्या सामन्यासाठी गेल्यावर लवकर हार पत्करावी लागली तर मानसिकदृष्ट्या ती तिला कशी तोंड देते
यश मिळत नाही तेव्हा तिला त्रास होतो का? To this she replied, if he don't play well and lost in the first round, second round, you feel bad, especially if you are one of the top player. तर यावरतीच काय उत्तर आहे बघा, तुम्ही चांगले खेळला नाहीत आणि पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत हारलात तर नक्कीच वाईट वाटते, विशेषतः तुम्ही जेव्हा उत्तम खेळाडूपैकी एक असता. तर पुढे काय म्हणलं बघा, बट वी नीड टू कम आउट ऑफ इट अँड प्रॅक्टिस हार्डर अँड आयडेंटिफाय and learn from your mistake. I think to come out of it, it takes time, but ups and downs are always there, and we need to come out of it. ठीक आहे, cope with it. ओके. तर काय म्हणलं बघा, सिंधू पुढे म्हणते की पण तुम्हाला त्यातून बाहेर पडावे लागते आणि अधिक चांगला सराव करावा लागतो. ठीक आहे, ठीक आहे. आणि आपल्या उणिवा ओळखून त्यातून शिकायला हवे. माझ्या मते त्यातूनच बाहेर यायला वेळ लागतो, पण असे चढउतार नेहमीच येतात आणि तुम्हाला त्याचा सामना केलाच पाहिजे. आणि शेवटी काय म्हणलं बघा, हॅट्स ऑफ टू यू सिंधू अँड विश यू एवन ग्रेटर सक्सेस. सिंधू तुला सलाम आणि उत्तमोत्तम यशासाठी शुभेच्छा. ठीक आहे. तर बघा काही प्रश्न आले होते इथं सुद्धा आणि काही नवीन शब्द आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊया. वीक इन अँड वीक आउट, तर एव्हरी वीक विदाउट एक्सेप्शन, आठवड्यामागून आठवडे, सायकोलॉजिकली, अफेक्टिंग माइंड अँड इमोशन, मानसिक दृष्ट्या, कम आउट ऑफ, सक्सीड इन डीलिंग विथ अ प्रॉब्लेम अँड डिफीट इट. आणि शेवटी हॅट्स ऑफ, अ फ्रेज यूज टू शो ॲडमिरेशन, प्रेज ऑर कॉंग्रॅच्युलेट हिम हर, सलाम करणे. तर एक प्रश्न आलेला आहे या ठिकाणी सुद्धा, हाऊ कॅन वन कम आउट ऑफ फेलियर ऑर लॉस अकॉर्डिंग टू सिंधू. तर एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल असं सिंधूला प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्याचं उत्तर आहे, तर ती काय म्हणते त्याविषयी, बाय प्रॅक्टिसिंग हार्डर अँड लर्निंग फ्रॉम द मिस्टेक्स.